श्री स्वामी समर्थ मंडळी, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या घरात कितीही कष्ट केले तरी पैसा टिकत नाही का? घरात वारंवार वाद, आजारपण, अडथळे, अपयश यांचा सामना करावा लागतोय का? काहीतरी अदृश्य अडथळा आहे असं तुम्हाला वारंवार जाणवतंय का? जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या आयुष्यात असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण होळीच्या पवित्र रात्री केला जाणारा एक अत्यंत प्रभावी उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय साधा आहे, पण त्यामागची शक्ती प्रचंड आहे. अनेकांनी अनुभवलेला, श्रद्धेने केलेला आणि परिणाम देणारा असा हा उपाय आहे. सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत. स्वामींच्या पवित्र चरणी प्रार्थना करते की हे स्वामी आई, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव आणि सर्वांचं कल्याण कर. येत्या 2 मार्च सोमवारी होळीचा सण येत आहे. होळी हा केवळ रंगांचा सण नाही, तर तो वाईट शक्तींवर चांगुलपणाच्या विजयाचं प्रतीक आहे. भक्त प्रल्हादाच्या भक्तीची, सत्याच्या विजयाची आणि अहंकाराच्या नाशाचीही आठवण करून देणारी रात्र आहे. या दिवशी धृती योग आणि शूल योग एकत्र येत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार हे योग धैर्य, स्थैर्य आणि संकटांवर मात करण्याची ताकद देणारे असतात. यावेळी केलेले जप, प्रार्थना आणि उपाय अनेक पटींनी फळ देतात असं मानलं जातं. आता तुम्ही विचार करत असाल, नेमका कोणता उपाय करायचा? मंडळी, हा उपाय फक्त एका नारळाशी संबंधित आहे. हो, एक साधा नारळ, पण श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केल्यास हा नारळ तुमच्या घरातील नकारात्मकता, दारिद्र्य आणि अडथळे दूर करण्याचं माध्यम बनू शकतो. होळीच्या दिवशी इतर काही केलं नाही तरी चालेल, पण हा एक उपाय जरूर करा. कारण या उपायामध्ये माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचा संकेत आहे. आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात, कर्जमुक्ती व्हावी, कामात यश मिळावं आणि घरात समाधान यावं, यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त मानला जातो. मंडळी, आता आपण त्या गोष्टीकडे वळूया जी अनेकांना माहिती असते, पण तिचा खरा अर्थ फार थोड्यांना समजतो. तो म्हणजे नारळ. आपण कोणतेही शुभ कार्य सुरू करताना सर्वप्रथम श्रीफळ अर्पण करतो. नवीन घर, नवीन वाहन, व्यवसायाची सुरुवात, पूजाविधी, प्रत्येक ठिकाणी नारळ का वापरला जातो याचा कधी विचार केला आहे का? नारळाला श्रीफळ असे म्हटले जाते. श्री म्हणजे लक्ष्मी, समृद्धी, ऐश्वर्य. म्हणजेच हे फळ थेट समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. आपल्या शास्त्रांमध्ये असे सांगितले जाते की नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा सूक्ष्म वास असतो. बाहेरचा कठीण भाग हा आपल्या अहंकाराचे प्रतीक आहे, तर आतला शुभ्र, स्वच्छ भाग हा शांतता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. जेव्हा आपण नारळ अर्पण करतो तेव्हा प्रत्यक्षात आपण आपल्या अहंकाराचा त्याग करून परमेश्वराच्या चरणी स्वतःला समर्पित करत असतो. आता जरा मनापासून विचार करा. घरात वारंवार अडथळे येत असतील, कामात प्रगती होत नसेल, मुलांच्या शिक्षणात अडचणी येत असतील, व्यवसायात वाढ होत नसेल, सतत खर्च वाढत असेल, तर यामागे केवळ नशीब नसतं. कधीकधी घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, पितृदोष किंवा वाईट नजरेचा प्रभाव यामुळेही असे अनुभव येतात असे मानले जाते. कष्ट आपण सगळेच करतो, पण कष्टाचे फळ दिसत नसेल तर मन खचते. घरात किरकोळ गोष्टींवरून वाद होतात, पैसा येतो पण टिकत नाही, अचानक आजारपणी येते आणि सगळा पैसा खर्च होतो. अशा वेळी माणूस म्हणतो, आपल्या घरावर नक्कीच वाईट शक्तीचा प्रभाव आहे. मंडळी, अशा वेळी भीती बाळगण्यापेक्षा श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने उपाय करणं अधिक योग्य ठरतं. होळीची रात्र ही नकारात्मक शक्तींच्या नाशाची रात्र मानली जाते. अग्नीसमोर प्रार्थना केल्यास आपल्या जीवनातील दुःख, अडचणी आणि दोष जळून नष्ट होतात अशी श्रद्धा आहे. मात्र हा उपाय करण्यापूर्वी काही तयारी आवश्यक आहे, आणि ही तयारी दुर्लक्षित केली तर परिणाम कमी होऊ शकतो. सर्वप्रथम होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठा. शक्य असल्यास स्नानाच्या पाण्यात 2-3 कडुलिंबाची पाने टाका. कडुलिंब शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते. त्याने शरीरासोबतच मनाचीही शुद्धी होते अशी धारणा आहे. स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा. शक्यतो काळ्या आणि पूर्ण पांढऱ्या रंगाचे कपडे टाळावेत असे काही परंपरांमध्ये सांगितले जाते. इतर कोणताही स्वच्छ, सुसंस्कृत रंग चालेल. या दिवशी मनात राग, मत्सर, कटुता ठेवू नका, कारण उपायाची खरी शक्ती तुमच्या भावनेत असते. सायंकाळी उपाय करण्यापूर्वी देवघरात एक दिवा लावा.
तसेच घराच्या मुख्य दरवाजाजवळही एक दिवा प्रज्वलित करा. यामागचा संकेत असा आहे की प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा. दरवाजाजवळचा दिवा हा आपल्या घरात शुभ शक्तींना आमंत्रण देतो आणि नकारात्मकतेला बाहेरच थांबवतो अशी श्रद्धा आहे. हा उपाय घरातील स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकते. महत्त्व श्रद्धेचे आहे. आता पुढे आपण पाहणार आहोत नेमका नारळ कसा घ्यायचा, त्यावर काय ठेवायचं, मंत्र किती वेळा म्हणायचा आणि तो होळीत अर्पण करताना कोणती प्रार्थना करायची. त्यामुळे पुढचा भाग नक्की ऐका, कारण छोटीशी चूक झाली तर उपाय अपूर्ण राहू शकतो. मंडळी, आता आपण या उपायाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येत आहोत. कृपया हा भाग पूर्ण लक्ष देऊन ऐका, कारण इथे सांगितलेली प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक पूर्ण पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे. शक्यतो सोललेला नसावा, जसा नैसर्गिक अवस्थेत मिळतो तसाच घ्यावा, कारण तो पूर्णत्व आणि संपूर्णतेचे प्रतीक मानला जातो. नारळ घेतल्यानंतर त्यावर 1 रुपयाचे नाणे ठेवा. हे नाणे संपत्तीचे आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे. यातून आपण माता लक्ष्मीला विनंती करत आहोत की आमच्या घरात स्थिरपणे वास करा. सायंकाळी साधारण 6 वाजल्यानंतर तुम्ही हा उपाय सुरू करू शकता. रात्री 12, 12:30 किंवा 1 वाजेपर्यंत हा विधी करता येतो. मात्र शक्य असल्यास शुभ मुहूर्ताच्या वेळेत करणे अधिक उत्तम ठरतं. देवघरासमोर शांतपणे बसा. समोर दिवा लावलेला असावा. त्या दिव्याच्या साक्षीने दोन्ही हातात नारळ धरा आणि महामृत्युंजय मंत्र 11 वेळा किंवा 21 वेळा जपा. मंत्र जपत असताना मन पूर्णपणे एकाग्र असावे. मनात सतत एकच भावना ठेवा की आमच्या घरातील सर्व अडचणी दूर होवोत. मंत्र जपामुळे नारळात सकारात्मक स्पंदन निर्माण होतात असे मानले जाते. यानंतर तोच एक नारळ घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचा आहे. जसं आपण ओवाळतो तशा पद्धतीने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 11 वेळा प्रत्येक व्यक्तीवरून फिरवा. लहान बाळापासून ते घरातील ज्येष्ठांपर्यंत सर्वांवरून उतरवणे आवश्यक आहे. प्रत्येकासाठी वेगळा नारळ घ्यायची गरज नाही. एकच नारळ सर्वांसाठी वापरायचा आहे. हे करताना मनात प्रार्थना करा की या व्यक्तीवरील सर्व वाईट प्रभाव, नजर दोष, अडथळे या नारळामध्ये सामावून जावोत. यानंतर तो नारळ संपूर्ण घरभर फिरवा. प्रत्येक खोलीत जा. भिंतींना हलकासा स्पर्श करा, विशेषतः कोपऱ्यांना, जिथे ऊर्जा स्थिर होते असे मानले जाते. मुख्य दरवाजावरूनही 11 वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवा, कारण मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो. ही प्रक्रिया म्हणजे घरातील साचलेली नकारात्मक ऊर्जा त्या नारळामध्ये एकवटणे असा तिचा आध्यात्मिक अर्थ आहे. यानंतर जिथे तुमच्या परिसरात होळी पेटवली आहे तिथे जा. नारळ हातात घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणेत मनात एक प्रार्थना करा. हे अग्निदेव, आमच्या घरातील दुःख, कर्ज, आजारपण, वाद, अडथळे हे सर्व या अग्नीत जळून नष्ट होवोत. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर तो नारळ श्रद्धेने होळीमध्ये अर्पण करा. नारळ जळताना त्याच्याकडे पहा आणि मनात विश्वास ठेवा की तुमच्या समस्या देखील त्या अग्नीत विलीन होत आहेत. ही श्रद्धा आणि विश्वासच या उपायाची खरी ताकद आहे. मंडळी, हा उपाय अत्यंत सोपा आहे, पण परिणाम श्रद्धेवर अवलंबून असतो. अनेकांनी अनुभवले आहे की या उपायानंतर घरातील वातावरण हलके होते, वाद कमी होतात आणि आर्थिक स्थैर्य हळूहळू वाढू लागते. पण अजून एक महत्त्वाचा भाग बाकी आहे. फक्त नारळ होळीत अर्पण करून थांबायचे नाही. त्या दिवशी एक विशेष कर्पूर होम केल्यास त्याचा परिणाम अधिक वाढतो असे मानले जाते. तो कर्पूर होम कसा करायचा, तोच नारळ पुन्हा कसा वापरायचा आणि त्याचे गुपित काय आहे, हे सर्व आपण पुढील भागात सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून पुढचा भाग नक्की ऐका. हा कर्पूर होम दर पौर्णिमेला करता येतो, पण होळीची पौर्णिमा विशेष शक्तिशाली मानली जाते. त्यामुळे या दिवशी केला तर त्याचे सकारात्मक परिणाम अधिक जाणवतात. सर्वप्रथम एक नारळ घ्या. हा नारळ नवीन असू शकतो किंवा तुम्ही दर पौर्णिमेला वापरत असाल तोच नारळ वापरू शकता, मात्र तो तळा गेलेला नसावा. देवघरासमोर शांतपणे बसा. समोर दिवा लावा. आता त्या नारळावर जितक्या कापराच्या वड्या व्यवस्थित बसतील तितक्या ठेवा. कापूर म्हणजे शुद्धता आणि दुष्ट शक्तींचा नाश करणारे प्रतीक मानले जाते. नारळ एखाद्या प्लेटमध्ये ठेवून दोन्ही हातांनी धरावा. मग त्या कापराला अग्नी द्या. जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत एकाच मंत्राचा जप करत रहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
हा जप मोठ्याने किंवा मनात जसा तुम्हाला सोयीचा वाटेल तसा करा, पण जप करताना मन पूर्णपणे त्या अग्नीमध्ये एकाग्र असू द्या. जसा कापूर पूर्ण जळून शांत होईल तसा समजून घ्या की तुमच्या घरातील नकारात्मक स्पंदने देखील त्या अग्नीत विलीन झाली आहेत. यानंतर तो नारळ तुम्ही होळीमध्ये अर्पण करू शकता, किंवा जर दर पौर्णिमेला असा कर्पूर होम करण्याची तुमची परंपरा असेल तर तोच नारळ एका स्वच्छ पिशवीत बांधून घरात एखाद्या सुरक्षित जागी ठेवा. जेव्हा त्या नारळाला तडा जाईल तेव्हा तो प्रवाहात विसर्जित करा किंवा मातीमध्ये पुरून टाका, कारण त्यामध्ये शोषलेली नकारात्मक ऊर्जा परत घरात राहू नये असा संकेत असतो. होळीच्या दिवशी आणखी एक लहान पण प्रभावी कृती करता आली तर जरूर करा. दिवसभरात कोणत्याही वेळी जवळच्या मारुती मंदिरात जा, तिथे एक नारळ फोडा. मारुती म्हणजे बल, धैर्य आणि संकटांवर मात करण्याची शक्ती. जेव्हा आपण श्रद्धेने नारळ अर्पण करतो तेव्हा आपण आपल्या भीती, अडचणी आणि दुर्बलता त्यांच्यासमोर ठेवत असतो. अनेक जण सांगतात की या दिवशी मारुतीला नारळ अर्पण केल्याने अडथळे कमी होतात, कोर्ट कचेरीची कामे सुरळीत होतात आणि मनाला धैर्य मिळते. मंडळी, कोणताही उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. उपाय म्हणजे जादू नाही, तो श्रद्धेचा आणि सकारात्मकतेचा मार्ग आहे. जर मनात शंका, भीती किंवा केवळ चल करून बघू अशी भावना असेल तर परिणाम अर्धवट राहतो. पण जर मनापासून प्रार्थना केली तर अग्नीही तुमचा संदेश विश्वापर्यंत पोहोचवतो अशी श्रद्धा आहे. होळी म्हणजे केवळ लाकूड जाळणे नाही, ती आपल्या मनातील अहंकार, मत्सर, राग, दुःख आणि नकारात्मकता जाळण्याची संधी आहे. या होळीला एक संकल्प करा. मी माझ्या घरातील कलह जाळून टाकीन. मी सकारात्मक विचारांनी घर भरून टाकीन. मी मेहनत आणि श्रद्धा दोन्ही ठेवीन. मग पहा, हळूहळू परिस्थिती कशी बदलायला लागते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच श्रद्धा, उपाय आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचे व्हिडिओ आपण नियमित पाहणार आहोत. हा संदेश आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. कदाचित कोणाच्या आयुष्यात यामुळे सकारात्मक बदल घडेल. चला तर मंडळी, लवकरच भेटूया अशाच एका भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.